हे छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं दिले आणि कुठेतरी त्यांची दिशाभूल केली। बघ आता तुला काम देतो, आमच्यासाठी राजकीय दृष्टिकोनात तुला काम करावं लागेल, तुझ्याकडे जे काम करतात। आता 1,00,000 कॉन्ट्रॅक्टरचा हा मुद्दा आहे आणि ही फक्त दुर्दैवाने सुरुवात झाली, असं होऊ नये, कुणी आत्महत्या करू नये अशी आमची विनंती आहे। पण ही जी सुरुवात तिथं झालेली आहे, खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो। अनेक कॉन्ट्रॅक्टरनी आंदोलन सुद्धा तिथे केले, त्यांचं कुणीही ऐकत नाही। पण याच्यात सुरुवातीला इलेक्शनच्या आधी कामं दिली, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरकडनं राजकीय कामं करून घेतली आणि आता मात्र एक वर्ष झालं यांचा 1 रुपया सुद्धा तिथं दिला जात नाही। पण हे सरकारने काय केलं बघा, 46,000 कोटी पीडब्ल्यूडीचे थकीत आहेत, पण आता पीडब्ल्यूडी विभागाला एकही काम देत नाहीत। आता कोणाला काम देतात तर MSIDC विभाग त्यांनी निर्माण केलेला आहे आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कामं हे देतात, ते सुद्धा कॉस्ट एस्क्युलेशनच्या माध्यमातून। MSIDCच्या अंतर्गत जे वेगळं महामंडळ त्यांनी निर्माण केलंय, 14,000 कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे। तसंच समृद्धी मार्गामध्ये काय झालं हे आपल्याला माहिती आहे, शक्ती मार्ग म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी 71 कोटी रुपये पर किलोमीटर असं नॅशनल हायवेचं काम याच मार्गावर दिलेलं आहे आणि तेच फडणवीस साहेबांच्या सरकारने काम 101 कोटी रुपयाला तिथं पर किलोमीटर दिलेलं आहे। म्हणजे गरीबाचा पैसा तुम्ही दाबून ठेवता, गरीब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी पैसा देत नाही, पण जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची मिजाज त्या ठिकाणी तुम्ही ऐकता, त्यांना तुम्ही घरी बोलवता, ऑफिसमध्ये बोलवता, मलिदा खाता। मग या गरीब कॉन्ट्रॅक्टरनी तिथं काय करायचं असा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे या